मित्रांनो, यशाचा मार्ग या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की बिझनेसच आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. मित्रांनो, फास्ट लेन रोड मॅपवरून आपण आपल्या स्वप्नातली लाईफ जगू शकतो हे तर आता क्लिअर झाले. पण आता बिझनेस काय आणि कसा करायचा, कसा शोधायचा हे बघूया. पण बिझनेस शोधायचा कसा? चला तर मग पाहूया ऑल इन वन सोबत बिझनेस कसा शोधायचा. प्रोड्युसर माइंडसेट. मित्रांनो, कधी काही ऑनलाईन प्रोडक्ट घेताना तुम्ही हा विचार केलाय का की मी पण विकू शकतो का? किंवा क्लास अटेंड करताना मी क्लास देऊ शकतो का? उधार घेताना मी उधार देऊ शकतो का? जॉबसाठी अप्लाय करताना जॉबसाठी हायर करण्याचा कधी विचार केलाय तुम्ही? आता मला माहिती आहे तुम्ही म्हणणार की अरे यार, सामान विकण्यासाठी सामान तर असायला हवं, उधार देण्यासाठी पैसे तर असायला हवेत, क्लास देण्यासाठी ज्ञान तर असायला हवं. इथे मला जॉब नाही आणि मी दुसऱ्याला कुठून देणार? काय सांगताय तुम्ही? बघा, जगामध्ये 95% लोकांचा माइंडसेट हा कंझ्युमर माइंडसेट असतो. सिंपल लँग्वेजमध्ये कोणता प्रोडक्ट किंवा कोणती सर्व्हिस घेताना आपण हा विचारच करत नाही की ते कुठून आणि कसं आले. फॉर एक्झाम्पल, तुम्ही नवीन रेसिपी बनवताय पण ती तुम्हाला माहीत नाही आहे कशी बनवतात, तर तुम्ही काय करता? ऑनलाईन जाता, यूट्यूबवर सर्च करता, कशी बनवतात पाहता आणि तशीच बनवता ना. हेच होतं ना. नॉर्मली यालाच म्हणतात कंझ्युमर माइंडसेट. पण हेच जर एक प्रोड्युसर माइंडसेटवाला व्यक्ती असेल तर काय करेल? तो फक्त व्हिडिओ नाही बघणार, तो हे ऑब्झर्व करणार की कसा त्यातून कंटेंट क्रिएट करतोय, कसा त्यातून इन्कम जनरेट करतोय, कसा त्यातून ॲडमधून कमवतोय, का स्वतःची कुकबुक बनवून विकतोय, कसा ॲपिलेट करतोय. ऑलमोटचे ओनर सॅम ऑल्टन कायम आपल्याजवळ एक डायरी ठेवायचे आणि त्यात ते नोट करायचे की कोणत्या स्टोअरला कशी आणि कोणत्या प्रकारची कामं चालू आहेत, कशी कोणती गोष्ट कामाची आहे आणि कशी कोणती गोष्ट कामाची नाही. सांगायचा उद्देश हा की प्रोड्युसर माइंडसेट बनवा. प्रोड्युसर माइंडसेट म्हणजेच जर कधी तुम्ही डॉमिनोजमध्ये पिझ्झा खायला गेलाय तर नुसता पिझ्झा खाऊन येऊ नका, तर काउंटरच्या पाठीमागच्या गोष्टींचा जरा अभ्यास करा. काउंटरच्या पाठीमागच्या गोष्टी कशा ऑर्गनाईज होतात, तिथले मॅनेजमेंट कसे काम करतात, तिथले एम्प्लॉयर कसे काम करतात, कसे मॅनेज करतात ह्याचाही जरा अभ्यास करा. तिथले सप्लायर कसे काम करतात. एक प्रोड्युसर माइंडसेटने जेव्हा तुम्ही ते बघाल ना, तेव्हा तुम्हाला तिथले प्रॉब्लेम्स दिसतील आणि प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन शोधणे म्हणजेच बिझनेस. जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम दिसतील तेव्हा तुमचं माइंड ओपन होईल आणि तुम्हाला ते प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे ह्याच्यासाठी आयडियाज यायला लागतील. त्या आयडियाज, त्या टेक्निक, त्याच्यामधून तुम्ही जे शिकू शकता ते तुम्हाला कोणतंच बिझनेस बुक शिकवू शकत नाही. मित्रांनो, दुसरं आहे गेट रिच क्विक स्कीम. अशा कित्येक स्कीम तुमच्या आजूबाजूला दिसतील. इंस्टाग्रामच्या ॲडवर, यूट्यूबवर, फेसबुकवर कुठे ना कुठे तुम्हाला दिसतील. या स्कीम का पॉप्युलर होतात? तर त्या कोणताही प्रोडक्ट विकत नाहीत, तर त्या तुम्हाला श्रीमंती विकत असतात. कोणतीही स्कीम पाहिलात तर त्यात सांगतात की एक चीज आपको अमीर बना देगी. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, कोणतीही एक गोष्ट तुम्हाला अमीर बनवू शकत नाही. कोणतीही एक गोष्ट करायला गेलात तर तुम्ही फेल व्हाल. कारण स्कीमवाले तुम्हाला सांगतात ती एक टेक्निक आहे, ते एक शॉर्टकट आहे. ते तुम्हाला सांगतात ती एक गोष्ट आहे आणि पैसा कोणत्याही एकाच गोष्टीतून येत नसतो, तर पैसा येतो तो कित्येक गोष्टीने बनवलेल्या प्रोसेसमुळे. तर काय आहे प्रोसेस? तुम्हाला कोणताही सक्सेस प्रॉफिटेबल बिझनेस करायचा असेल तर त्याच्यामागे काही मल्टिपल स्टेप असतात. एखाद्या घरासारखं ब्लॉक बाय ब्लॉक त्याला बिल्ड करावं लागतं आणि याच्यामध्ये मेहनतही करावी लागते, काही रिस्कही घ्याव्या लागतात. मित्रांनो, या पुस्तकाचे लेखक ऑर्थर डिमार्को यांनी जेव्हा आपली वेबसाईट बनवली तेव्हा अशी कित्येक पुस्तकं चाळून काढली होती आणि ती खूपच क्रिटिकल स्टेप होती. आणि फायनली त्यांचं ते लर्निंग वापरून त्यांनी आपली वेबसाईट बनवली, तिला प्रॉफिटेबल केलं आणि प्रॉफिटेबल केल्यानंतर सुद्धा कन्सिस्टंटली त्यांनी नवीन टेक्नॉलॉजी शिकल्या आणि आपल्या बिझनेसला इम्प्रूव्ह केलं, ग्रो केलं. तर पुढचा पॉईंट आहे सेंट्स. या अशा 5 कमांडमेंट्स आहेत ज्या त्या बुकच्या ऑर्थर डिमार्कोने दिल्या आहेत. त्यांनी गॅरंटी देऊन सांगितले आहे
की या ट्रिक्स वापरून तुम्ही शोधू शकता की तुमच्यासाठी कोणती बिझनेस ऑपॉर्च्युनिटी योग्य आहे आणि तुम्हाला श्रीमंत बनवण्याचे पोटेन्शियल ठेवते. तर एक एक करून सेंट्सला समजून घेऊयात. सी आहे कंट्रोल. तुमच्या बिझनेस प्रोडक्ट्सवरती आणि त्याच्या प्राइसिंगवरती तुमचा कंट्रोल असला पाहिजे आणि जर तो नसेल ना तर ती बिझनेस आयडिया फ्लॉप होईल. ऑर्थो डिमॉकोच्या म्हणण्यानुसार MLM, ॲप्लिकेट मार्केटिंग, ड्रॉप शिपिंग हे काही एक्झाम्पल्स आहेत. बिझनेस ऑपॉर्च्युनिटी तर आहे, पण याची प्राईस आणि याचे प्रोडक्ट्स तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीत. तुम्ही जर तुमचा ॲफिलिएट प्रोग्राम बिझनेस किंवा ड्रॉप शिपिंग प्रोडक्ट्स बनवत असाल तर त्याच्यावर तुमचा पूर्ण कंट्रोल असेल. ई आहे एंट्री. ज्या बिझनेसमध्ये हाय एंट्री बेरियर आहे त्याच बिझनेसमध्ये एंट्री मारा. सिंपल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर कोणताही बिझनेस इझी टू स्टार्ट असेल तर त्याच्यामध्ये खूप सारे लोक येतील. खूप सारे लोक अशाच बिझनेसच्या मागे धावत असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन वाढतं. एन आहे नीड, गरज. माझे पप्पा नेहमी सांगत असतात, स्वार्थ न ठेवता मनापासून काम कर, तुझा स्वार्थ ॲटोमॅटिक पूर्ण होईल. मेवा मिळेल का याचं टेन्शन घेऊ नको, मनापासून सेवा कर, मेवा ॲटोमॅटिक मिळेल. जास्तीत जास्त बिझनेस याच्याने फेल होतात कारण ते डीप जाऊन ना स्वतःसाठी कन्सल्ट होतात. माझ्यासाठी याच्यामध्ये काय आहे, एक सेल्फिशनेस असते. तुम्ही एकदा स्वतःला पहा. तुम्ही जे खाताय, जे नेसताय, जे लावताय, काय तुम्हाला त्याच्या ब्रँडबद्दल काही लगाव आहे का? आणि जर असं वाटत असेल तर ते खोटं आहे. तुम्हाला त्याच्या ब्रँडबद्दल लगाव नाही आहे, तुम्हाला त्यांच्या सर्व्हिसबद्दल लगाव आहे. तुम्हाला त्यांच्याकडून मिळणाऱ्या कन्सिस्टंट फायद्याबद्दल लगाव आहे. त्यांच्याकडून जो कन्सिस्टंट फायदा मिळत आहे त्याचा लगाव आहे किंवा त्यांनी जे एक्सपिरियन्स देत आहेत त्याचा लगाव आहे. सायकोलॉजी आणि सेलिंगमध्ये ब्रेन टीसी पण हेच सांगतात की कायम फेल होणारे सेल्स पर्सनना आपल्या प्रोडक्टबद्दल खूप बोलतात, त्यांचे फीचर्स, त्यांचं स्पेसिफिकेशन, त्यांची क्वालिटी याबद्दल. आणि सक्सेसफुल होणारे आहेत ना ते प्रोडक्टच्या युटिलिटीबद्दल बोलतात. आता तुमच्या आजूबाजूला ऑब्झर्व करून बघा, एखाद्या बिझनेसमध्ये ग्रोथ तेव्हाच येते जेव्हा प्रोड्युसर आपल्या स्वतःचं सेल्फिशनेस सोडून कस्टमरची, क्लायंटची गरज ओळखतो, त्यांचा स्वार्थ समजून घेतो आणि हे पाहतो की समोरच्याचा फायदा कसा होईल. टी आहे टाईम. असे बिझनेस बनवा जे तुमच्या शिवाय चालले पाहिजेत. म्हणजे जे तुमचं इन्कम आहे ना ते तुम्ही वेळ नाही दिल्यात तरीही आलं पाहिजे. ऑर्थो डिमॉकोने काही वर्षापूर्वी आपल्या लिमोजिन वेबसाईट बिझनेसमध्ये या गोष्टींचा अप्लाय केला. प्रत्येक प्रोसेससाठी ॲटोमेशन सिस्टम आणि टूलचा वापर केला. असो, सांगायचं एवढंच की तुम्ही जर शनिवार रविवार सुट्टी घेतली तर तुमच्या इन्कमने पण सुट्टी घेऊ नये. यस आहे सेल्स. एक लोकल लेवलची जनरल स्टोअर किंवा सँडविच रेस्टॉरंट तुम्हाला श्रीमंत नाही बनवणार. डेली एक लिमिट असते ना की काही मोजक्याच कस्टमरला सर्व्हिस केली जाते, यासाठी सेलिंग जरुरी आहे. असा एक बिझनेस मल्टिप्लाय होईल, फ्रँचायझी मॉडेल बनेल, इंटरनेट थ्रू वर्ल्ड वाईड ऑडियन्सपर्यंत पोहोचेल. जर तुम्ही सक्सेसफुल बिझनेस करायचा विचार करत असाल ना तर ही जी गेम आहे ना ही फक्त दोनच पद्धतीने जिंकू शकता. एक तर तुम्ही सेल वाढवा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा, रीच वाढवा, किंवा तुमचा मॅग्नेट वाढवा म्हणजेच प्राईस वाढवा. जेवढ्या जास्त लोकांना तुम्ही इम्पॅक्ट करता ना तेवढा जास्त तुम्ही पैसा कमावता. ग्रो मनी ट्री. जसं की मी म्हणाले की तुमचा बिझनेस तुमच्या शिवाय चालला पाहिजे, तर फक्त चाललाच नाही तर तो पळाला पाहिजे. पण हे फक्त बोलून होणार नाही आहे, ह्याच्यासाठी काहीतरी स्ट्रॅटर्जी तर पाहिजे. फक्त स्ट्रॅटर्जी नाही तर अशी झाडे पाहिजेत. असे बिझनेस सिस्टम बिल्ड केले पाहिजेत जे तुमच्या गैरहजेरीत पण चालतील. असे खूप सारे बिझनेस सिस्टम असतील, पण 5 असे सिस्टम मी सांगते. फर्स्ट आहे रेंट, रिअल इस्टेट किंवा तुम्ही तुमच्या आयडियाज लायसनिंगने कमवा, बुक्स रॉयल्टी, म्युझिक रॉयल्टी. सेकंड आहे कॉम्प्युटर आणि सॉफ्टवेअर, ब्लॉग्स, कम्युनिटी, ई कॉमर्स, सबस्क्रिप्शन ॲप्स. हे सगळे तेव्हाही इन्कम देतात जेव्हा तुम्ही झोपलेले असता. थर्ड आहे कंटेंट. आपला हे कंटेंट पब्लिश करू शकता, व्हिडिओच्या माध्यमातून, बुक्सच्या माध्यमातून, कसंही. तुम्ही एकदा पब्लिक करता पण हे कित्येक वर्ष चालतात आणि तुम्हाला इन्कम देतात. फोर्थ आहे डिस्ट्रीब्युशन. सगळ्यात जुना आणि कॉमन, एव्हरग्रीन, कधीही संपणार नाही असा बिझनेस. प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवणे, रिटेलरपासून ते फ्रँचायझीपर्यंत. ॲमेझॉन, बूट, ब्लू डार्ट,
लेन्स कार्ड सगळे डिस्ट्रीब्युशन बिझनेस सिस्टमवर बिल्ड आहेत. 5th आहे ह्युमन रन. टीम बनवा आणि त्या टीमला काम डेडिकेट करा, सिस्टम बनवा, रिस्पॉन्सिबिलिटी डिस्ट्रीब्यूट करा. एकदा का तुम्ही वेल्थ क्रिएट करायला सुरुवात केलात की त्यानंतर जो बेस्ट बिझनेस सिस्टम आहे, जो बेस्ट बिझनेस ट्री आहे, तो आहे स्वतः पैसाच. डीमार्क ओपन वयाच्या 30व्या वर्षी रिटायर झाले. आपल्या बिझनेसला त्यांनी मिलियनच्या वर्थमध्ये विकलं आणि मॅच्युरिटी इन्व्हेस्ट करून आता त्याच्या इंटरेस्टमध्ये अर्न करत आहेत, एन्जॉय करत आहेत. डीमार्कोना लिमोजिन वेबसाईटची जेव्हा आयडिया आली तेव्हा ते पटकन ऑनलाईन गेले आणि त्यांनी पाहिलं की अरे यार, इथं तर खूप सारे कॉम्पिटिशन आहेत, ऑलरेडी खूप सारी लोक इथं करत आहेत आणि ऑलमोस्ट त्यांनी हार मानली. पण त्यांच्या एका मित्राने त्यांना खूप छान ॲडवाईस दिली. मित्राने सांगितलं की हे बघ, कॉम्पिटिशन तर प्रत्येक गोष्टीत आहेत, पण रेस्ट करण्यापेक्षा टेस्ट करून बघ. रेस्ट करण्यापेक्षा चांगलं आहे की टेस्ट करावी. मित्रांनो, पर्सनली मीही या गोष्टीचा अनुभव घेतला आहे. काही वेळेस फेल झाले, काही वेळेस धडे मिळाले, पण काही अचिव्हमेंट पण मिळाली. तर रेस्ट करून काही नाही होणार, पण टेस्ट करून खूप काही होईल. तेव्हा रेस्ट करण्यापेक्षा बेटर आहे टेस्ट करणे. आता एक खूप इम्पॉर्टंट आहे की हा व्हिडिओ समराईज करा, एक एक पॉईंट बघा, नीट समजून घ्या, विचार करा, स्वतःसाठी स्ट्रॅटर्जी क्रिएट करा, ब्रेन स्ट्रॉंग करा, आयडिया शोधा. तुम्हाला कसं फास्ट लेनवाल्या रोडमॅपला फॉलो करायचं आहे, दुसऱ्या कोणत्याच नाही. कसं मी स्वतःमध्ये प्रोड्युसर माइंडसेट बिल्ड करू शकेन. वॉक द प्रोसेस. शॉर्टकट नाही तर प्रोसेसिंगला समजून घ्या. सेंटला आपल्या आसपास ऑब्झर्व करा, आपल्या लाईफमध्ये यूज करा. गो मनी ट्रीज ही खूप मोठी ॲडवाईस होती की ॲक्टिव्हवरून पैशावरती कसं टर्न करायचं. तुमचा बिझनेस तेव्हाही इन्कम देईल जेव्हा तुम्ही झोपलेले असाल. एक्झिक्यूट बेटर. आणि माझ्यासाठी जास्त आनंदाची गोष्ट ही असेल की तुम्ही आजपासून रेस्ट करण्यापेक्षा टेस्ट करण्याचा विचार कराल. कारण जेव्हाही कराल तेव्हाच आपल्या देशाला ग्लोबल लेवलवर अजून मजबूत बनवाल. तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण कराल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा, शेअर करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.